हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि अनोखी लाईफच्या संपादकीय चर्चा या भागामध्ये पुनश्च स्वागत आहे. आजचा पहिला लेख आहे वाहतूक क्षेत्राविषयी. दिनांक 15 मार्च 2021 रोजी संपादकीय भागामध्ये चर्चेत असलेला हा विषय. आता वाहतूक क्षेत्राविषयी अधिक इफेक्टिव्हपणा, अधिक स्वच्छपणा, त्याच्यामध्ये कमी उत्सर्जन असणारं क्षेत्र व्हावं यासाठी हा लेख आहे. तर आपला माहिती आहे की पॅरिस करार झाला होता. त्याच्या अंतर्गत विविध देशांनी विविध ध्येय स्वीकारली आहेत. भारताने सुद्धा नवीकरणक्षम ऊर्जा जी आहे ती 175 गिगावॅट 2022पर्यंत करू असं सुद्धा त्यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे नवीन एक उद्देश त्यांनी म्हटलं की 450 ही 2030 पस्तोर ऊर्जा आम्ही निर्मित करू, ते बी कसली नूतनीकरणक्षम रिन्युएबल एनर्जी. आता जगामध्ये हे जे काही ट्रान्सपोर्ट सेक्टर म्हणा किंवा वाहतूक क्षेत्र आहे त्याचं 15% उत्सर्जन करतं ते. आता या 15% जे उत्सर्जन आहे हे जगाचं आहे, परंतु भारत हा 9.6% उत्सर्जन करतो. परंतु भारत हा विकसनशील देश आहे, तो विकसित होत आहे. मग तिचं शहरीकरण होणार झालं, विविध क्षेत्राचं मोठ्या प्रमाणे मोठ्या गतीनं विकास होत राहणार. त्याच्यामुळं हे जे काही ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे त्याच्यामध्ये वाढ होत राहणार. मग तिथून उत्सर्जन निघू शकतं. आज 9.6 आहे, उद्या वाढू शकतं. त्याच्यामुळे ते म्हटलं जातं की शहरीकरणाबद्दल सध्या स्वच्छ ऊर्जा आणायला हवी, त्यासारखी पॉलिसी आणायला हवीत असं बी त्यांनी म्हटलं. त्यासाठी अगोदरच एक योजना आहे, ती तुम्हाला माहीतसुद्धा आहे, राष्ट्रीय विद्युत गतिशील मोहीम 2020, म्हणजे नॅशनल इलेक्ट्रिकल मोबिलिटी मिशन हे जे काही आहे ती सुद्धा सुरुवात केलेली आहे. जर आपण म्हटलं की बाबा हे डिझेल पेट्रोल जर सोडून नवीकरणक्षम ऊर्जा किंवा इतर ऊर्जाकडे जायचं म्हटलं तर समस्या भरपूर आहे. एकतर पायाभूत सुविधा, जसं अगोदरच रोडची जशी कमी आहे, आता त्याच्यावर इलेक्ट्रिकल ह्या गाड्या आणायच्या म्हटलं तर अगोदर बेसिक सुविधाचीच कमी. आता मोठ्या सुविधा कशा आणि केव्हा आणि कधी निर्माण करणार हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. पायाभूत सुविधा म्हणा, चार्जिंग स्टेशन म्हणा, जसं आपल्याला काही अंतरावर गेलं की पेट्रोल पंप सापडतो, किंवा थोडं वेळ असं म्हणा की जास्त बी अंतर काढायचं असलं तर काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमामध्ये. तर सुलभता आहे त्यांच्यामध्ये, परंतु अशीच सुलभता इलेक्ट्रिकल याच्यामध्ये मिळेल का हा बी प्रश्न निर्माण होतो. मिळाल्यानंतर लोक जातील यामध्ये दुमत नाही, परंतु जेव्हा मिळत नाही त्यावर त्याच्याकडे त्यांचा तोंड पाठच असते. त्यानंतर असं म्हणा की बॅटरी किंमत, बॅटरीची जी काही किंमत आहे ती जास्त आहे. जसं की आपल्याकडे अगोदर सोलार लावायचं म्हणजे की त्याची किंमत खूप मोठी होती, त्याच्यामुळे त्याच्याकडे कोणी त्याचा ओढ घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे हे सुद्धा या चार्जिंगच्या बाबतीत असणाऱ्या ज्या गोष्टी आणि या बॅटरीच्या बाबतीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महागड्या पडतात असं बी आपल्याला म्हणता येतं. तर याच्यावर काही आता एवढे खूप अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्ही अगोदरसुद्धा ऐकलं असाल याची काय काय कारणं आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये विकास जास्त करण्यासाठी आपला गती येत नाही. परंतु याच्यामध्ये काही सोल्युशन म्हणा, काही उपाय दिले जातात या लेखामध्ये. पहिला असं आहे की दीर्घ अंतराची यात्रा जर करायची असेल तर आपल्याला सहज आणि सुलभता लागते. त्याच्यामुळे तुम्ही हायड्रोजन आधारित इंधनचा का वापर करू नये असं विद्या म्हटलं जातं. परंतु हे सध्या पूर्णपणे विकसित झाले नाही हायड्रोजन आधारित इंजिन. याच्यामध्ये विशेष काय समस्या आहे की त्याचं म्हणजे कमी पैशामध्ये म्हणा किंवा त्याच्यामध्ये जो इकॉनॉमिक स्केल म्हणतो आपण तो नाही त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सुधार करण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा मोहीम 2021 हे या बजेटमध्ये त्यांनी सुरू करण्यात आलं आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर असं म्हणा की आपण बऱ्याच वेळाला बऱ्याच ठिकाणी स्वतःचं पर्सनल वाहतूक वापरण्याचा प्रयत्न करतो. कारण बरेच असतात त्याला, की असं म्हणा की एकतर सुविधा नसते की आपल्या घराबस्तर जाण्यासाठी, किंवा असं म्हणा की एक मेंटॅलिटी बनली की आपलं स्वतःचं वाहन असं. याच्यामुळं बऱ्याच गोष्टी असं होतात की विनाकामी खर्च होतात. त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की ऊर्जेचा जो कार्यक्षम वापर आहे त्याच्या होण्यासाठी मग तुम्ही अशा प्रकारे वापर करा की जसं सायकल वापरणं, सार्वजनिक वाहतूक वापरणं, रोडऐवजी सागरी मार्गाचा वापर करणं. तर अशा केल्यानंतर काय होतं, ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर होईल.
आता मेन कारण काय असतं माहिती आहे का याच्यामध्ये, सार्वजनिक वाहतूक हे करण्यासाठी किंवा असं करण्यासाठी का करा म्हणतात की जसं की एखादी गाडी आहे तर ते एकटा जात असेल तर मागली सीट रिकामी असते, 4 व्हीलर असेल तर स्वतः चालल्याचं 4-5 सीट रिकामी असतात. तर हे ऊर्जेचा कार्यक्षम वापर होत नाही, म्हणजे इतकं म्हणावं तितकं होत नाही. हा बी इथं भाग आहे. तर ते म्हणताना असं म्हटलं जातं की 2006 साली राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण आणलं होतं. त्याच्या अंतर्गत सार्वजनिक वाहतूकला प्रोत्साहन देण्यात आलं होतं. त्याच्यामुळेच म्हणा की ज्या जे राज्य आहेत त्यांनी सुद्धा खूप मोठे गुंतवणूक त्याच्यामध्ये केली होती, जसं की मेट्रो असेल, भरपूर अशा सुविधा आहेत की त्याच्यामुळे त्यांनी सार्वजनिक वाहतूकवर सुविधा त्यांनी केली होती. परंतु इथे एक समस्या आहे की लोक सार्वजनिक वाहतूक का वापरत नाही. जसं आपण मग म्हटलं की तशी शेवटपर्यंत सुविधा उपलब्ध नसते. म्हणजे ठीक आहे, मी इथून गाडी बदलत गेलं तरी बी चालतंय, परंतु शेवटपासून नाही जात. कुठून तर मग ऑटो घेऊन जावं लागतंय, नाहीतर कुठून तर अशा प्रकारे जावं लागतं की जिथं खाजगी वाहनं सोपे पडतात. तर अशा प्रकारचा भाग आहे. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की सार्वजनिक वाहताची जी काही बाब आहे ती अशा प्रकारे असली पाहिजे की जी शेवट माईल आपण म्हणतो ना, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, तशा प्रकारे ती असली पाहिजे असं बी ते म्हटलं जातं. तर हे महत्त्वाचं ठरतं की जेव्हा आपण एखादी योजना लागू करतो तेव्हा त्याचा उपयोग कसा होईल यासाठी अगोदरच पूर्ण नियोजित व्यवस्था असली पाहिजे. आता विशेषतः म्हणजे असं नाही होण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे एकीकृत वाहतूक व्यवस्था नाही. म्हणजे रेल्वे बघते, बसचं बस बघते, मेट्रोचं मेट्रो पाहते. म्हणजे वेगवेगळे अधिकारी आहेत, वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. त्याच्यामुळे त्याचं एकीकृत म्हणा किंवा त्याचं इंटिग्रेटेड सिस्टम आपल्याला भेटत नाही. आणि याचा एक वेगवेगळा भाग असल्यामुळे समन्वय येत नाही. आणि जो आपण म्हणतो आता की लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, मग त्याचा अभाव होतो. तर हा एक मोठं कारण आहे. तर अशी एकत्रित वाहतूक व्यवस्था असली पाहिजे असं बी या लेखामध्ये म्हटलं जातं. जसं कोचीचे उदाहरण दिलं जातं, तर त्यांनी अशी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे कोचीमध्ये चालू आहे, केरळमध्ये. तर दुसऱ्या देशामध्ये सुद्धा USA म्हणा, अमेरिका मोठ्या प्रगत देशामध्ये सुद्धा ही एकीकृत व्यवस्था असते. परंतु भारतामध्ये नसल्यामुळे त्याचा पूर्णपणे वापर होत नाही असं बी म्हटलं जातं. क्षमतेचा पूर्णपणे वापर करणं हेच महत्त्वाचं आणि मुख्य बाब आहे, जर आपल्याला उत्सर्जन कमी करायचे असेल तर. जसं की आपण म्हटलं की सीटचा आपण बरोबर उपयोग करत नाही, त्याच्यामुळं सार्वजनिक सुविधा वापरण्यास आपण सांगतो, परंतु असं बऱ्याच वेळेस होत नाही. तर याचा जर वापर करायचा असेल तर आपला काय करावं लागेल, तर असं एखादं ॲप म्हणा, असं एखादं प्लॅटफॉर्म म्हणा की ज्याच्यामुळे शेअर सदाच करता येईल. म्हणजे मी इथून जर बसलो तर मला विना असं काही वेगळं करता की एकाच ॲपवर, एका मोबाईलच्या ॲपवर बसून सगळीकडे शेअर करत करत मला घरी पस्तोर जाता येईल. तर असे शेअर सीटची सुविधा जर असेल तर मग याचा सुद्धा वापर होऊ शकतो, एक क्रांती होऊ शकते असं म्हटलं जातं. तर क्षमतेचा पूर्णपणे वापर करणं महत्त्वाचं ठरतं उत्सर्जन कमी करण्यासाठी असं म्हटलं जातं. तर या नवीन शहरीकरणाच्या दुनियेमध्ये भारत हा विकसित होत आहे, विकासाच्या मार्गावर जात आहे. त्याच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी होत असतात, परंतु स्वच्छ ऊर्जा, कार्यक्षम ऊर्जा, त्याचा इफेक्टिव्ह वापर, पुन्हा उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताला अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी लागेल, विचार करून, नियोजन करून, जेणेकरून सगळ्यांचा विचार त्याच्यामध्ये आला पाहिजे. आपण जो वरवरून करत राहिलं तर मग ते पूर्णपणे नाही होणार. सगळ्या व्यवस्था असतील तर त्याचा वापर कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि इफेक्टिव्ह आपली जी काही फ्युएल आहे त्याचा वापर केला तर बऱ्याच गोष्टी कमी करता येतात, बऱ्याच गोष्टीमध्ये सुधार करता येतो. अशा प्रकारे हा लेख आहे. यानंतर पुढचा लेख आहे रोजगार आणि स्थानिकपणाविषयी. दिनांक 16 मार्च 2021 रोजी संपादकीय भागामध्ये चर्चेत असलेला विषय. रोजगार तर प्रश्न अगोदरच होता, परंतु आता नवीन प्रश्न निर्माण होत आहे. आता त्यानं गती बी घेतली असं आपल्याला दिसतं. तर तो आहे स्थानिकपणा. म्हणजे काय? नेटिव्हिजम. म्हणजेच काय? माती के लाल, म्हणजे आम्ही इथं जन्मलो आहोत. स्थानिकपणा. तर हा भाग आता नव्यानं म्हणा किंवा जोरदार त्याची पकड घेत आहे अशा प्रकारे होत आहे. तर तुम्हाला माहिती आहे की हरियाणामध्ये आता जो काही मसुदा म्हणा किंवा विधेयक जो आणला आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी स्थानिकपणाला भर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर यावेळेस हा लेख आहे. म्हणजे हरियाणाविषयी बोलत असताना ते म्हटलं जाते की असं करण्याचं कारण म्हणजे हरियाणामधील 80% महिला हे बेरोजगार आहेत, त्यांना नोकरी भेटत नाही. त्यानंतर हरियाणामधील 50% जे काही पदवीधर आहेत त्यांनासुद्धा जॉब भेटत नाही, नोकरी भेटत नाही, रोजगार नाही भेटत.
तर असं बी म्हटलं जातं की 18 दशलक्षापेक्षा 11 दशलक्ष लोक बेरोजगार आहेत, हे हरियाणाची स्थिती आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे हे एक सामाजिक आणि राजकीय कारण दोन्ही असल्यामुळं हरियाणाच्या राज्यामध्ये त्यांनी हा जे काही स्थानिकपणाचं बिल असते, म्हणजे स्थानिकला नोकरी दे अशा प्रकारचा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, विधेयक आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता विशेषतः म्हणजे अशी परिस्थिती निर्माण का होती, तर याचं सरळ उदाहरण आहे की रोजगार निर्मिती जर होत नसेल किंवा रोजगाराची जी काही संधी जर येत नसेल, तर हा जो काही आकडा आहे तो वाढत जातो आणि उलट संख्या जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये अधिक भर पडत राहते. दुसरं म्हणजे हे काय असं पहिलं राज्य नाही की जिथं अशी परिस्थिती निर्माण होत आहे. याच्या अगोदर सुद्धा विविध राज्यांनी हे विधेयक आणण्याचा प्रयत्न केला आहे, जसं आंध्र प्रदेश असेल, झारखंड असेल, आता तमिळनाडूसुद्धा काही पक्षानं हा प्रस्ताव मांडला आहे. त्यानंतर मध्य प्रदेश असेल, अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मागण्या होत असतात स्थानिक लोकांना नोकरी देण्यासाठी. तर इथं असा एक प्रश्न निर्माण केला जातो की भारतामध्ये जे इतर देशातून कंपन्या येतात, भारतामध्ये जे काही गुंतवणूक होते ती कशाच्या आधारावर ती होते की भारतामधील आर्थिक परिस्थिती कशी आहे, अर्थव्यवस्था कशा रुळावर आहे, कुठल्या ठिकाणी याच्या अनुषंगानं मग भारतामध्ये गुंतवणूक केली जाते. परंतु राज्य जर अशा प्रकारे करू लागली की त्यांच्या फायद्यासाठी म्हणा किंवा त्यांचं सामाजिक राजकीय कारणासाठी जर असं गोष्टी आणू लागले तर मग बरेच दुष्परिणामी आपल्याला होऊ शकतात. म्हणजे म्हणायचं काय, राज्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये न येता देशाची आर्थिक व्यवस्था पाहून गुंतवणूक केली जाते. परंतु जर राज्य असं करू लागले तर याचा परिणाम असा दुष्परिणाम होतो असं आपल्याला म्हणता येतं. परंतु इथं विचार करण्याचा गोष्ट आहे की राज्य करतात असे काय, जसं आपण म्हटलं की सामाजिक राजकीय कारण आहे याच्यामध्ये. मग या राज्यांना दुसरं काही असं करता येत नाही का, दुसरं काही नाविन्यता आणता येत नाही का, ज्याच्यामुळं हा जो काही नुकसान होणार आहे, अधिक जर गुंतवणूक आणायची असेल तर आपल्याला जास्त कार्य करता येईल असं वाटत नाही का राज्याला. तर याच्यामध्ये लेखामध्ये बोलत असताना असं म्हटलं जातं की राज्य काय करू शकतात. तर राज्य हे हा रोजगार प्रश्न म्हणा किंवा हे इतर जे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही स्थानिक पायाभूत सुविधा आहे त्याच्यावर भर देऊ शकतात. कंपन्यांना किंवा इतर जे काही व्यवसाय करतात त्यांना आकर्षित करण्यासाठी जे त्यांचे अनुकूल वातावरण असतं ते निर्माण करणं किंवा जमिनीची जे काही लँड म्हणतो आपण लवकर उपलब्ध करणं, जे काही व्यवस्था असतात, ट्रान्सपोर्टेशन सिस्टम असतात त्या उपलब्ध असणं, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करणं ज्याच्यामुळे लोकांना आकर्षित करता येईल. एज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो आपण, लवकरात लवकर म्हणजे रांगेत राहण्यापेक्षा किंवा वाट बघत बसण्यापेक्षा लवकर त्यांचे काम, अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करणे हे राज्य करू शकतात. परंतु काही गोष्टी आहेत की जे राज्य करू शकत नाही, त्याचा बी हाभाव आपल्याकडे जास्त दिसतो. जसं म्हणजे की कौशल्य. आता हे कौशल्य काही एक 5 वर्षाची जी काही सरकार येतील यांना लवकर आणता येत नाही, कारण ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे, हे टप्प्याटप्प्यानं घडत असते, त्यासाठी त्यांना कार्य करावं लागतं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी जास्त काही करू शकत नाही. परंतु जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला वाट बघावी लागेल असं बी म्हटलं जातं. त्यानंतर जे काही सामाजिक स्तर आहे, जो काही भाग आहे, याच्यामध्ये जास्त कार्य करता येणार नाही. जसं की हा स्थानिकपणा जो भाग त्याने उचलून धरला की जर लोक डिमांड करू लागले, मागणी करू लागले की नोकरी द्या, नोकरी लागते, त्यांच्यावर प्रेशर येतं, सामाजिक प्रेशर येतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा त्यांना असं विशेष बदलाव करता येत नाही. परंतु जिथं बदलाव करता येतो त्यांनी तिथं केला पाहिजे असं बी म्हटलं जातं. कुठली बी एखादी जी कंपनी म्हणा किंवा जे काही बहुकंपन्या असतात, तर त्या कंपन्या म्हणा कसं गुंतवणूक करतात, तर ते पाहतात की समूहाचा प्रभाव, ॲग्लोमरेशन इफेक्ट. म्हणजे काय, एखादी कंपनी जेव्हा अगोदरच निर्माण झाली आहे त्याच्या अनुषंगानं मग तिथं जी काही व्यवस्था निर्माण झाली आहे ती पाहिली जाते. सपोज की मुंबई करा, मुंबईमध्ये कसं आहे, कंपनी स्थापन करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे, कारण सगळ्या सुविधा बी उपलब्ध आहेत, तशा प्रकारची व्यवस्था बी आहे, ट्रान्सपोर्टेशन सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम नाही. मग इतर गोष्टीमध्ये असं कसं अनुकूलता आहे, लेबर आहे, जे काही सोर्स भेटतात त्या सगळ्या गोष्टी भेटतात. त्याच्यामुळे कसं जिथं अशा गोष्टी असतात तिथंच मग त्या दुसऱ्या कंपन्या बी येतात. तर त्याला म्हणतात ॲग्लोमरेशन इफेक्ट, म्हणजे समूहाचा प्रभाव असतो. तर नवीन व्यवसायाला तुम्हाला जर आकर्षित करायचं असेल तर अशा व्यवस्था निर्माण करणं किंवा अशा प्रकारे करणं हे महत्त्वाचं ठरतं. कारण कुठल्याही कंपनीला तिथं जावं वाटतं की जिथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. स्वतःहून अडचणी का निर्माण करतील कंपनी. तर असं एक भाग म्हटला जातो. ह्याच्यामुळं जे काही राज्य आहेत, काही राज्यामध्ये जे काही समानता असमानता म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये आहे तर आहेत, पण राज्यामध्ये सुद्धा आहेत. कारण अशा प्रकारामुळे
कारण काही कंपन्या काही राज्यामध्ये जातात, जिथं डेव्हलपमेंट आहे, जिथं विकास आहे तिथं जातात. त्याच्यामुळे हा परिणाम आपला दिसतो. भारताकडे लोकसंख्या लाभांश आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे, परंतु त्याचा जर फायदा नाही झाला तर त्याचा आपत्तीमध्ये त्याचं परिवर्तन होऊ शकतं. आणि तेच परिस्थिती आता दिसते काय, असं लेखामध्ये म्हटलं जातं की ही वेव येत आहे. म्हणजे आता सगळेच राज्य असं करत आहेत, म्हणजे असं काहीतरी घडत आहे असं त्यांना वाटतं की याचा दुष्परिणाम होऊ शकतो. ही लोकसंख्या जी आपल्याकडे आहे त्याचा फायदा होण्याशी त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जातं. तर यासाठी ह्या जो काही बेसिक गोष्टी असतात, ज्या पायाभूत गोष्टी असतात, ज्या गुंतवणूक करण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी करण्यासाठी त्या कराव्यात असं या लेखामध्ये म्हटलं जातं. तर हा जो काही प्रश्न आहे रोजगार आणि स्थानिकपणाचा, हा बराच मोठा आहे आणि त्याच्यामुळे याला सॉल्व करण्यासाठी जे काही करायची गरज आहे ते केलं पाहिजे, नाहीतर याचा पुढं येणारा परिणाम सुद्धा मोठा होऊ शकतो असं या लेखामध्ये म्हटलं जातं. तर असा हा लेख होता. यानंतर पुढचा लेख आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापराविषयी. दिनांक 17 मार्च 2021 रोजी संपादकीय भागामध्ये चर्चेत असलेला हा विषय, कृत्रिम बुद्धीचा जबाबदार वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रिस्पॉन्सिबल यूज, यासाठी हा लेख होता. तर सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, मानवासारखीच बुद्धिमत्ता वापरून त्याचा उपयोग करणे असं म्हटलं जातं. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल आहे, बुद्धिमत्ता पर म्हणजे अगोदरपेक्षा आता जी थोडी जी स्टेज आहे ती आता अपग्रेड झाली आहे, ॲडव्हान्स झाली आहे असं म्हणतो, अद्यावत त्या स्थितीला, म्हणजे मानवासारखा विचार करणाऱ्या गोष्टीनुसार. आपल्याला माहिती आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय. तर ही कृत्रिम बुद्धिमत्ताचा उपयोग कशासाठी होऊ शकतो, तर बऱ्याच गोष्टीसाठी, बऱ्याच ठिकाणी, म्हणजे जसं की गरिबी असेल, भूकमरी असेल, पर्यावरण जे काय बदल आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. शिक्षण आणि विज्ञानाच्या शोधामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. पुन्हा शेतीचं उत्पादन वाढवायचं असेल, व्यवसायाचं उत्पादन वाढवायचं असेल, तर कॅन्सरसारखे डिसीज असतील, रोगनिदान असेल, बऱ्याच ठिकाणी या आपल्या कृत्रिम बुद्धीचा वापर होऊ शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होऊ शकतो असं या लेखामध्ये म्हटलं जातं. तर असं बी म्हणताना ते असं म्हणतात की 2030पर्यंत हे जे काही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे याच्यामध्ये $15 ट्रिलियन गुंतवणूक होऊ शकते. आणि ती किती आहे, तर जगाच्या 14% GDP एवढी आहे असं म्हटलं जातं. तर ही खूप मोठी आहे आणि ह्याच्यामध्ये वाढ होतच जाणार असं बी म्हटलं जातं. गुगलच्या एका सर्वेनुसार त्यांनी केलेल्या, त्याने असं म्हणतात की 1600 असे क्षेत्र आहेत, 2600 असे क्षेत्र आहेत ज्याच्यावर जर काम केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तर जगासाठी चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो असं म्हटलं. म्हणजे त्यांनी 2600 क्षेत्र असे हुडकून काढले की त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धीचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. त्याचप्रकारे जे काही आपले शाश्वत ध्येय आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, त्यापैकी 134 जे काही ध्येय आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होऊ शकतो आणि ते 79% आहे असं म्हटलं. 134 म्हणजे किती, 79%. तर याच्यामध्ये म्हणजे आपले जे काय ध्येय आहे, शाश्वत ध्येय, त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर होऊ शकतो असं म्हटलं जातं. आता इतका मोठा चांगला भाग ह्या कृत्रिम बुद्धीविषयी बोलला जातो, परंतु त्याच्या काही समस्या आहेत. जसं की पहिली तर आर्थिक समानता. आता ही असमानता निर्माण होते. कशी निर्माण होते पहा, जसं मशीनचा वापर आहे, रोजगार निर्मिती आहे किंवा कौशल्याची जी काही बाब असते ती याच्यामध्ये काय होतं, असमानता निर्माण होते. मशीनरी म्हणजे काय, रोजगार आहे तो कमी होईल. आता मग त्या रोजगाराला, जे काय रोजगार अगोदर करत होते म्हणजे कामगार होते, त्यांना कौशल्य अद्ययावत करण्यासाठी वेळ लागतो. ज्याच्यामध्ये हे कौशल्य आहे अगोदरच आहे तर तिथं विकास होत जातो. म्हणजे असं असमानता निर्माण होते व्यक्तीमध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये. त्याचप्रमाणे देशादेशामध्ये असमानता निर्माण होते. जिथं तंत्रज्ञान अद्ययावत आहे, जिथं आधुनिक सगळ्या बाबी आहेत, जिथं कामगार चांगल्या प्रकारे आहे, तिथं याचा अधिक फायदा होतो आणि जिथं नाही, जसं आफ्रिकेतले देश, तिथं होत नाही. तर असं बी आपल्याला म्हणता येतं. तर हे देशामध्ये व्यक्तीमध्ये, प्रदेशामध्ये याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो असं बी आपल्याला म्हणतं. त्यानंतर पाळत ठेवणे, सर्व्हिलन्स म्हणतो आपण, कारण माहितीच्या आधारे आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. आता पाळत ठेवण्यावर जशी माहिती असेल तसं त्याचा परिणाम असेल. सपोज करा की जे काही भेदभाव चालत असेल एका देशामध्ये, तर त्या भेदभावाच्या देशामध्ये जर एकाच प्रकारची माहिती जर ठेवली, सपोज काळ्या आणि पांढरे अशाविषयी भेदभाव करत असेल आणि त्या देशानं फक्त काळ्या लोकांची माहिती ठेवली, तर सर्व्हिलन्स सिस्टम कुणाला पकडणार, त्याच लोकांना ज्याची माहिती तिथं आहे. तर माहितीच्या आधारे अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे जितकी माहिती तितकाच त्याचा परिणाम होऊ शकतो. तर असं बी आपल्याला ठेवतात की पाळत ठेवण्यामुळे सुद्धा याचा दुसरा परिणाम सुद्धा दिसतो. सगळी माहिती असल्यास काही परिणाम होणार नाही, परंतु अशी जर अर्धवट माहिती असेल, काही
अनुषंगानं म्हणा किंवा त्यांच्या हित उपदेशानं जर काही केलं असेल तर ते बी परिणाम होऊ शकतो. माहिती एक शस्त्र आहे, त्याचा वापर कशाप्रकारे होईल हे बी सांगता येतं आणि मशीन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामध्ये याचा अधिक परिणाम आपल्याला जाणवतो. त्याचप्रकारे जितकं आपण डिजिटल होत जाऊ तितकी आपली गोपनीयता ही धोक्यात येणारच झाली. जसं आपण रोजची समस्या पाहत आहोत त्याप्रमाणे. तर कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा या प्रकारची गोपनीयता किती पाळली जाईल किंवा किती सुरक्षित राहील हा बी प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच वेळा आपण गुगलवर सर्च करतो एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर ती पाहतो, लगेच त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. तर अशा प्रकारे मन वळवणं किंवा आपल्याकडे ओढणं हे सुद्धा त्यांचं ठरतं. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहीत आहे आपल्यापेक्षा, असं आपल्याला म्हणता येईल. ज्याचप्रकारे अमेरिकेमधले जे काही कॅम्ब्रिज ॲनालिटिका आहे त्यांच्यात जो काही प्रकार घडला की त्यांनी जे काही निवडणूक आहे, जे काही मनात लोकांचं मत आहे एकीकडे ओढण्याचा प्रयत्न केला, तो बी प्रकार तुम्हाला माहिती आहे. तर हा जो काही भाग आहे ना, हे बऱ्याच अशा समस्या आहेत ज्याप्रमाणे त्याचे फायदे आहेत असं बी म्हटलं जातं. मग असं म्हणत असताना ते म्हणतात की मग याच्यावर काय करता येईल. आता जर तुम्ही स्वयंनियोजन म्हणला किंवा स्वयंनियंत्रण म्हणला, नियमन म्हणला, तर हे अर्धवट बाब झाली. म्हणजे स्वतः तुम्ही हे करा. तर असं बऱ्याच गोष्टी आपण करायला लावतो आपण, जसं मीडिया आहे, या गोष्टी सेल्फ रेग्युलेशन म्हणतो. परंतु याचा परिणाम जास्त होणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा. त्याच्यामुळे असं लेखामध्ये म्हटलं जातं की हा जो काही स्वयंनियमन आहे ही एक पुरेशी गोष्ट नाही असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं कसं सामाजिक जबाबदारी, सोसायटी ॲज अ होल इफेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे सामाजिक जबाबदारी जास्त असली पाहिजे. त्याच्यामध्ये जो काही दृष्टिकोन आहे, अप्रोच आहे, तो बदललेला असला पाहिजे या नियमनामध्ये असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जगाबरोबर जे बहुभागीदार असतात, मल्टी स्टेक होल्डर, त्यांचा याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. कुठल्याही एका देशाची किंवा एका भागाची मक्तेदारी असू नये असं म्हटलं जातं. असं संयुक्त राष्ट्र म्हणतं की मल्टी स्टेक होल्डर अप्रोच दृष्टिकोन असला पाहिजे असं म्हटलं जातं. त्यानंतर युनेस्कोच्या मसुद्यामध्ये सुद्धा या आर्टिफिशियलचा जो काही वापर आहे त्याच्यामध्ये एथिक्स कशाप्रमाणे वापरले, त्याचे एथिक्स काय आहे याच्यामध्ये बोललं आहे तर त्याचा बी आपल्याला अंगीकार करता येईल. त्याचप्रमाणे जाहिरात आणि शासन, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी काही कृत्रिम बुद्धीची जाहिरात आहे त्याचं प्रमोशन आहे. त्याचप्रकारे जसं गव्हर्नन्स आहे, त्याच्यात जे काही गोष्टी करता येईल त्याच्यामध्ये एक सार्वजनिक लाभ किंवा म्हणा नीती अशा गोष्टी असल्या पाहिजे की ज्याच्यामुळे चांगला परिणाम होईल. नाहीतर कसं एक साईडला झुकलं की मग त्याचा परिणाम वाईट होतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं हा जो काही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आहे तो जबाबदारपणे असला पाहिजे, त्यांना सर्वांना फायदा भेटला पाहिजे, सर्व समाज असला पाहिजे, समान असलं पाहिजे असं लेखामध्ये म्हटलं जातं. विशेषतः जसं हा लेखाचं आर्टिकल होतं की जबाबदार वापर, तर तशा प्रकारे हे कन्सर्न जाहीर केले जातात, काय करता येईल असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा हा लेख होता. याच्यामध्ये तुम्ही हा अपेक्षित क्वेश्चन आहे, येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतो, तर याच्यावर तुम्ही जास्त थोडेसे विचार करून टोपण काढून ठेवले की याचा फायदा नक्कीच होईल. तर असा हा लेख होता. तर इथेच थांबूया. तुमची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.